साल 19 फरवरी को पूरे देश में छत्रपति शिवाजी महाराज की जयंती बड़े उत्साह के साथ मनाई जाती है। इस साल उनकी जयंती के लगभग 396 साल पूरे हो गए हैं। शिवाजी महाराज वीर योद्धा और अच्छे शासक थे। वे हमेशा जनता की भलाई के लिए काम करते थे और न्याय को महत्व देते थे। छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के मौके पर बेलापुर के शाहबाज गांव में विजय चौहान की ओर से भव्य जयंती कार्यक्रम का आयोजन किया गया। कार्यक्रम में शिवाजी महाराज की प्रतिमा पर फूल चढ़ाए गए और उनके जीवन पर प्रकाश डाला गया। इस कार्यक्रम के आयोजक विजय चौहान ने इस मौके पर बात करते हुए बताया कि इस कार्यक्रम का उद्देश्य बच्चों और युवाओं को शिवाजी महाराज के विचारों और उनके इतिहास से प्रेरणा देना है। इस कार्यक्रम में खास तौर पर मौजूद रहे नगरसेवक अमित पाटिल, नगर सेविका सरोज पाटिल, नगर सेविका भारती कोई, मिथुन पाटिल, रविंद्र देशमुख, जय जयशील पालकर, वीरेश बी, अरुण शेके, गुरुनाथ पाटिल, वीरेंद्र जैन, विट्ठल चौहान के साथ साथ बड़ी संख्या में लोग शामिल हुए और ढोल नगाड़ों और नारों के साथ लोगों ने जयंती को धूमधाम से मनाया। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे। छत्रपती शिवाजी महाराज सेनेतर्फे दरवर्षी बेलापूर या गावामध्ये आम्ही शिवजयंती महोत्सव सुरू केलेला आहे। तो मोठ्या उत्सवाने आम्ही ती साजरी करत असतो। मी तमाम शिवभक्तांना महाराष्ट्रातल्या, नवी मुंबईतल्या आणि देशातल्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि मी सांगू इच्छितो की आम्ही जेव्हा इथे सुरुवात केली होती त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये शिवभक्त इथे येतात सुद्धा, परंतु आम्ही कालांतराने जास्त लोक येत असल्यामुळे, शिवभक्त येत असल्यामुळे सेक्टर 15 येथे मोठ्या ग्राउंड मध्ये आम्ही शिवजयंती करत असतो। तर काही शिडकोचे समाजकंटक ऑफिसर आहेत, त्यांनी आम्हाला यावेळेला ग्राउंड 2 महिने आधीच दिलं असं सांगितलं, म्हणून आम्हाला अर्जंटमध्ये इथे शिवजयंती आम्ही करतोय। तरी सुद्धा आम्ही कोणी नाराज न होता सगळे शिवभक्त मोठ्या उत्सवाने शिवजयंती ते साजरी करत असतात। छत्रपतींचं आचरण प्रत्येक युवा पिढीमध्ये असलं पाहिजे। छत्रपतींनी तर महिलांचा आदर केलेला आहे। छत्रपतींनी शेतीकडे लक्ष दिलं। आता शेतकरी सगळी शेती विकत आहे। तरुण पिढी शेती विकून आई वडिलोपार्जित त्या मौजमस्तीमध्ये ते पैसे घालवत आहेत, शेती घालवत आहेत। तसंच धर्मरक्षण नवीन पिढीने केलं पाहिजे, महिलांचं रक्षण केलं पाहिजे। छत्रपतींचं जेवढं त्यांनी ते आचरण करतील, जेवढं वाचन करतील ते इतिहासाचा, तेवढंच त्यांचं आयुष्य सुंदर आणि सुसंस्कृत जाईल। आदरणीय विजय चव्हाण तसेच विठ्ठल चव्हाण यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज सेना यांच्या मार्गदर्शनासाठी शिवजयंती दुसऱ्या वर्षी येते। गेल्या वर्षी तिसऱ्या वर्षी आली होती। त्यांचं आज 7वं वर्ष आहे। खूप उत्साहाने मोठ्या आदराने शिवजयंती शाहबाज गावामध्ये साजरी केली जाते। मी त्या प्रसंगी शिवाजी महाराजांना नतमस्तक होऊन कोटी कोटी प्रणाम करून आपणा सर्वांना यांच्या माध्यमातून शिवजयंती हार्दिक शुभेच्छा देते आणि असेच यांच्याकडनं कार्यक्रम घडू या शुभेच्छा देते। यांना लागणारे सहकार्य माझ्या माध्यमातून मी यांना नेहमी देत राहीन आणि असेच अनेक कार्यक्रम शाहबाज गावात यांच्या माध्यमातून केले जातील। मी विजय चव्हाण यांचा एक जवळचा मित्र आहे आणि त्यांनी आमंत्रित केल्यामुळे मी इथे येऊ शकलो। मी प्रॉपर बाहेरचाच आहे त्यामुळे मला कल्पना नव्हती, पण साहेबांनी निमंत्रण दिल्यामुळे मी इथे उपस्थित झालो आहे। माझा मुलगा सुद्धा इथे उपस्थित आहे आणि आज जे शिवरायांची शिवजयंती आज साहेब गेली अनेक वर्ष इथे साजरी करतायत, तो अतिशय एक अभिमानास्पद गोष्ट वाटते। आणि मला असं वाटतं की शिवरायांची जयंती नुसती साजरी करून आपण होणार नाहीये। आपल्याला समाजामध्ये ज्या कोणी स्त्रिया आहेत, आपल्या माय भगिनी आहेत, त्यांचं सर्वांचं जिथे जिथे शक्य असेल तिथे ते रक्षण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। कारण नुसते जय शिवराय आपण करून किंवा टिळे लावून आपण या सगळ्या गोष्टी जेवढ्या मिरवल्या जातात, तर तशा न होता प्रत्यक्ष कृती होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक स्त्रीचं रक्षण होऊन, आणि दादांनी जसं सांगितलं की आज शेतीचं रक्षण झालं पाहिजे, शेती लोकांनी न विकता ती पारंपरिक पद्धतीने केली पाहिजे आणि तेच खरं आपलं खरं साधन आहे, इन्कमचं असणार आहे। आणि खूप आनंद वाटला इथे आल्यामुळे। जय शिवराय।